निलेश अरे काय रे आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवललाच गेलं. नंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच ड्राफ्ट आहे, तसंच्या तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकवटाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टाचे निकाल हे अनुकूल नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल? कारण चर्चा सुरू आहे, कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल. कधीपर्यंत त्याला पूर्णविराम मिळेल? कारण 10 तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची. नाही, आता कसं झालं आहे, 48 जागा आहेत. 48 जागामध्ये 39 जागेपर्यंत आमच्यात एकवट आहे. एक 5-6 जागा शिल्लक आहेत, आमची भेट होऊ शकली नाही. मला असं वाटतं की उद्या आमचे सरकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि 2-4 जागा याच्यामध्ये एकवट झालं नाही तर आम्ही जे लोक, मी स्वतः चर्चेत नसतो, तर मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्या 2-3 जागा जिथे एक वाक्यता नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन टाकू. दिसतोय कारण 32 जागांवरती महायुती जी आहे ती भाजप जी आहे ती लढवणार आणि शिवसेनेला 10 आणि 6, राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात येतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मला माहिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटते का? नाही, मला थोडं त्यांच्याकडनं कमतरता अशी पार्लमेंटमध्ये एकंदर जागा 488 आहेत ना, किती? 542 आहेत आणि त्या 42मध्ये महाराष्ट्राचे 48 आहेत. त्यामुळे ते 40 किंवा 400 हे सांगतात ते कमी सांगतात. ते त्यांनी खरं 48 सांगायला हवे ते. आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवे. त्यामुळे इथनं पुढं त्यांनी 11 सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्ला. मनाला लावून लढतायत, त्यांची फसवणूक पुन्हा एकदा झाली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यांचं स्टेटमेंट आता पाहिलं की उद्याच्याला त्यांनी बैठक बोलवली. उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं म्हणले आणि त्यामुळे एका सेन्सिटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्याच्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं वाटतं आज त्याच्यावर बोलणं योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबेन आणि त्यानंतर मध्ये